कि मेरे पास अमुक है, मेरे पास तमुक है, तुम्हारे पास क्या तो मेरे पास माँ आहे. तर इथे मेरे पास शिवाजी महाराज आहे. म्हणजे जणू काही शिवाजी महाराजांचा जन्म यांनी राजकारण करावं म्हणून झाला. मी काय करणार आहे, कशासाठी आलो आहे आणि त्याच्या मागचं समर्थन काय आहे हे पूर्णपणे महाराजांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आता या उपर तुम्ही काय करायचं सांगा, मला 50 लाख रुपये द्या, मी चाललो. ऐकलं नाही. मग जे काही त्यांनी केलं त्याला तुम्ही आता लूट म्हणणार का? आता जर मला कळलं की अरे ते लूटचा असा अर्थ होतो का, मग मी शब्द नाही वापरला पाहिजे तो. मग भले शिवकाळात वापरला असेल, भले शिवाजी महाराजांनी वापरला असेल, ते फडणवीसांनी सांगितलं म्हणून आपण मान्य करायचं नाही असं आहे का? ते लहान मुलाकडनं सुद्धा आपण सुवासित घेतो, तर एखाद्या राजकारणाकडनं घ्यायला काय हरकत आहे? पहिल्यांदा इतिहास घडतो तेव्हा ती ट्रॅजेडी असते आणि त्याची जेव्हा पुनरावृत्ती होते ना तेव्हा ती कॉमेडी होते. लोकमान्य ते महात्मा ही महाराष्ट्राची ट्रॅजेडी आहे आणि आत्ता जे घडतंय ना तो फार्स आहे. नमस्कार. द पॉलिटिक्सच्या अँटी चेंबरमध्ये सगळ्यांचं स्वागत. सध्या महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण एका स्थित्यंतराच्या फेजमधून जात आहे असं बोललं जात आहे. हे नक्की काय घडतंय, काय बदल घडत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात, यावर आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ अभ्यासक आणि विचारवंत सदानंद मोरे सर. सर, स्वागत आहे आपलं. धन्यवाद, तुमचं स्वागत. सर, तुम्ही लोकमान्य ते महात्मा हे पुस्तक लिहिलं. हा जो मधला सगळा काळ आहे तो जेव्हा वाचतो आपण तेव्हा भारावून टाकणार होतो. आत्ताचा काळ पाहिला आणि तेव्हाचा काळ पाहिला, काय फरक वाटतो तुम्हाला? लोकमान्य ते महात्मा हा जो माझा 2 खंडांमधला ग्रंथ आहे तो एक वेगळ्या प्रकारचा ग्रंथ आहे. कारण तो जो इतिहास आहे ना उलगडलेला, तो प्रक्रियेचा इतिहास आहे आणि प्रक्रियेचा इतिहास लिहिण्याची पद्धत आपल्याकडे नव्हती. इतरत्र सुद्धा कुठे किती आहे मला माहीत नाही, पण आपल्याकडे ती पद्धत नव्हती. तर ती प्रक्रिया उलगडून दाखवण्याचं काम मी केलं. आणि ती प्रक्रिया का महत्त्वाची की त्या प्रक्रियेमुळं आधुनिक महाराष्ट्र जो घडला तो त्या प्रक्रियेतून घडला. की लोकमान्य टिळकांच्याकडं जे नेतृत्व होतं स्वातंत्र्य लढ्याचं संपूर्ण भारताचं, ते नेतृत्व लोकमान्यांच्या पश्चात महात्मा गांधींकडे गेलं. तर हे जाताना जे काही घडलं महाराष्ट्रात, नेतृत्वांतरण म्हणूयात, पुढारी पालट म्हणूयात, त्याचा तपशिलाने मी चिकित्सक असा अभ्यास केलेला आहे. कारण का की त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम सगळ्या क्षेत्रांच्यावरती झाला. म्हणजे वरकरणे काय वाटतं आपल्याला की एक काहीतरी पॉलिटिकल फेनॉमिनन आहे, राजकीय एक प्रक्रिया आहे. राजकीय तर ती आहेच, पण फक्त राजकारणापुरतं ती मर्यादित नाही राहिली. तिचा परिणाम म्हणजे कलेवर झाला. म्हणजे त्याला आपण महाराष्ट्रामध्ये नृत्य, नाट्य, सिनेमा, तमाशा, म्हणजे काय नाही हे मला सांगा तुम्ही, कीर्तन, प्रवचन, अशा याच्यावरती झाला. आणखीन महाराष्ट्राच्या संगीतावरती झाला, महाराष्ट्रातल्या लोकांच्या कपड्या लत्त्यावरती झाला, काय परिधान करायचं, काय नाही करायचं. तर सर्वव्यापी म्हणजे सर्वंकष ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचं ते स्थित्यंतर होतं. म्हणून ते जर नाही कळलं तर तुम्हाला महाराष्ट्र काहीच कळणार नाही, हे माझ्या लक्षामध्ये आलं. आणि त्याप्रमाणे साप्ताहिक सकाळमध्ये आमचे मित्र सदा डोंबरे आज नाहीत आपल्या दुर्दैवाने, ते त्यांच्या सौजन्याने ती लेखमाला मी चालवली. 5 वर्ष चालवली. मग त्याचं पुस्तक झालं आणि त्या पुस्तकाला खूप लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला. तर ती प्रक्रिया ओलांडण्याचं काम मी केलं. मला या 2 म्हणजे आत्ताचा काळ आणि तुम्ही लिहिलेलं लोकमान्य ते महात्मा ह्याचा काळ, काय बदल वाटतात, फरक काय? हां, म्हणजे सांगतो ना. म्हणजे कसं आहे बरं का, तो दीर्घ काळ आहे. म्हणजे लोकमान्य ते महात्मा याचा म्हणजे लोकमान्य टिळकांचं नेतृत्व कसं उभं राहिलं हे त्याच्यामध्ये येतं. महात्माजींचं नेतृत्व कसं उभं राहिलं हे त्याच्यामध्ये येतं. मग त्या दोघांच्यात काय संबंध होते, त्यांच्या अनुयायांमध्ये कसा संघर्ष झाला तेही त्याच्यामध्ये येतं. आणि मग पुढे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याने कसं वळण घेतलं गांधीजींच्या माध्यमातून हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. मग टिळकांच्या अनुयायांनी नंतर काय केलं, हा सगळा इतिहास. आणि तेवढंच नाही तर म्हणजे महाराष्ट्रातल्या नंतरच्या काळातल्या ज्या ज्या चळवळी झाल्या, टिळकांच्याकडनं नेतृत्व गांधींकडे जात असताना म्हणजे त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाची चळवळ सुरू झाली, डाव्या लोकांची, युनियनची वगैरे वगैरे. अगोदर नव्हतं. त्याच काळामध्ये मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सुरू झाली. ब्राह्मणेतर चळवळी आधीपासूनच होती, ती काय लोकमान्यांच्या मृत्यूनंतर नाही झालेली, पण मृत्यूनंतर ह्या गोष्टी घडल्या. नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली 1925मध्ये. तर हे सगळं असं त्याला आपण काय म्हणतो की वातावरण इतकं
खळबळजनक असं अशा प्रकारचं होतं की इतकं क्षुब्ध होतं की त्याचा अनुभवच तुम्हाला घ्यायला पाहिजे खरं तर. आणि आता आपण तो घेऊ शकत नाही कारण आपण त्या काळात नव्हतो. पण त्या काळातली जी माणसं असतील ना त्यांच्या मनस्थितीचा आपण जर विचार केला ना तर त्यांना किती पर्याय उपलब्ध होते, काय काय त्यांना वाटत असेल ह्याचा विचार आपल्याला करावाच लागतो बघा. तर अशी ती गोष्ट होती. आणि आज तर तुम्ही आज काय तशी संक्रमण अवस्था नाही. म्हणजे कसं बघा, लोकमान्य टिळक एका बाजूला आणि गांधीजी दुसऱ्या बाजूला, आणि हे सगळं चालू असताना मध्ये सुद्धा जे कुणी होते ते मोठमोठे लोक आहेत ना. बाबासाहेब आंबेडकर आहेत, शाहू महाराज लवकर गेले पण ते आहेत ना, त्यांची दखल घ्यावीच लागते त्यांच्या चळवळीची. नंतरच्या काळामध्ये कॉम्रेड डांगे आहेत महाराष्ट्रामध्ये, हे सावरकर आहेत, हे किती मोठमोठे उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत ना. तसं आत्ता आपल्याला तशा प्रकारचे लोक नाही आहेत किंवा अमुक व्यक्तीपासून तमुक व्यक्तीकडे असं काही आपल्याला चित्र दिसत नाही. म्हणजे किंवा अमुक पक्षाकडनं तमुक पक्षाकडे असं एक आता आघाड्यांचं राजकारण आहे. मग त्यामुळं असंही म्हणायला स्कोप नाही की बाबा एक उदाहरणार्थ भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे आणि तिथून आत्ता मग काय काँग्रेसकडे जाणार आहे का, असंही म्हणायचा स्कोप नाही, कारण दोघांच्या सुद्धा आघाड्या आहेत. त्यामुळं असं संक्रमण नाही. आत्ताचं संक्रमण जे आहे ना ते टॉवरिंग लोकांचं होतं. आणि आत्ता जे चाललेलं आहे मला त्याच्यात असं टॉवरिंग वगैरे कोणाला नाही म्हणता येणार. सध्या महाराष्ट्रापुढे मराठा आरक्षणाचा जो वाद आहे तो एक पेच आहे. त्यातनं म्हणजे गेले एक वर्ष नाही अनेक वर्ष त्यावरून राजकारण होतंय. सोल्युशनकडे आपण जातोय का तेही दिसत नाहीये. तर यावरून राजकारण होतंय, सोल्युशन काय, यावरचं तुमचं भाष्य काय मराठा आरक्षणाचा वाद? नाही, कसं आहे की हा काही आजचा वाद नाही आहे, काही दशकांचा तो वाद आहे. आणि मराठ्यांची परिस्थिती जर पाहिली आपण, म्हणजे मी आर्थिक परिस्थिती म्हणत नाही, लक्षात घ्या, कारण ते परत तो मुद्दा येतो की हे जे आरक्षण आहे ते काय त्याला म्हणतो आपण आर्थिक सुधारणांचा प्रोग्राम नाही वगैरे वगैरे असं ते लोक म्हणतात. बरोबर आहे ना, मागासलेपणाचाच मुद्दा आहे. मी वारंवार सांगत आलेलो आहे आणि हळूहळू माझं म्हणणं लोकांना पटतंय असं मला लक्षात येतं की मराठवाडा हा जो भाग आहे ना, मराठवाडा हा निजामाच्या राज्यामध्ये असल्यामुळं, संस्थानामध्ये असल्यामुळं त्याचा विकास झाला नाही. आणि त्या विकासामध्ये फक्त आर्थिक विकासाचा मुद्दा नाही आहे, शिक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना. शिक्षणाचा संबंध मागासलेपणाशी असतो. अशा अनेक गोष्टी आहेत. जसं इकडे होत गेलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इतरत्र सगळ्या ठिकाणी, तसं ती प्रक्रिया झाली नाही. त्यामुळं तो अख्खाच्या अख्खा प्रांतच म्हणजे तो प्रदेश तो इटसेल्फ मागासलेला आहे. म्हणजे माझं असं म्हणणं होतं की मागासलेपणाला एक भौगोलिकसुद्धा परिमाण दिलं पाहिजे. म्हणजे समजा एखादी व्यक्ती मागास आहे की नाही किंवा एखादा समूह मागास आहे की नाही हे जेव्हा आपण ठरवतो आणि त्यासाठी जे निकष दिले जातात, ठरलेले निकष आहेत त्या आयोगाचे वगैरे, त्या निकषामध्ये एक भाग असा सुद्धा पाहिजे की हे कुठले लोक आहेत भौगोलिक प्रदेशामधले आणि विशिष्ट भौगोलिक परिस्थिती याच्यामध्ये असतील ते प्रदेशामधले, तर त्यांचा मागासलेपणाचा इंडेक्स हा वाढतो आपोआप. म्हणजे 2 गुण 4 गुण जे काय असतील ते, म्हणजे तुम्हाला जर ठरवायचं झालं, एक मॅथमॅटिकली जर ठरवायचं झालं की या गोष्टीसाठी इतके गुण द्यायचे, इतके, तर इथे एक तुम्हाला स्वतंत्र करायला पाहिजे. म्हणून तो मराठवाड्यातला मग तो कुणीही असेल त्याला ते गुण दिलेच पाहिजेत, म्हणजे त्या इंडेक्सिंग करताना असं मी पहिल्यापासून म्हणतोय. तर तो मागासलेपणा दूर करण्याचं फार मोठं काम आपल्याकडे आहे आणि ते नीट झालेलं नाही. त्यामुळं तिथल्या एरवी समजा एखाद्याला म्हणता येईल, समजा म्हणजे तो वाद होऊ शकतो, वेगळ्या कमिशनने काय काय म्हटलेलं आहे की मराठ्यांचं असं आहे मराठ्यांचं तसं आहे. पण मी असं म्हणेन की मराठवाड्यातल्या मराठ्यांचा विचार तुम्हाला वेगळ्याच पद्धतीने करावा लागेल. आणि त्यामुळं ह्याच्यात गल्लत करता कामा नये. पश्चिम महाराष्ट्रातल्या इतरतल्या मराठ्यांचा प्रश्न आणि हा मराठवाड्यातला प्रश्न जास्त सिरियस आहे आणि त्यामुळे त्याची तशी दखल घेण्याची गरज आहे आणि ती घेतली जात नव्हती स्वतंत्रपणे. मग आता ही आता आपण चळवळ बघतोय ना, ती अशी एकदम का फोफावली, त्याचं कारण त्याची सुरुवात ही मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या प्रश्नापासून झालेली आहे. हा मुद्दा समजून घ्या. सुरुवातीपासूनच जर सगळ्या मराठ्यांसाठी म्हणून ते जर म्हणाले असते तर इतका कदाचित त्याला प्रतिसाद मिळाला नसता. पण मराठवाड्यातल्या मराठ्यांच्यासाठी म्हणून जेव्हा ते पुढे आले तेव्हा साहजिकपणे लोकांनी त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. हा त्याच्यातला मुद्दा समजून घेण्यासारखा आहे. म्हणजे याच्या अगोदरच्या आरक्षणाच्या चळवळी आणि ही चळवळ मराठ्यांच्या याच्यात हा एक फरक आहे. बरं,
म्हणजे मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न म्हणजे तो प्रश्न सोडवल्यानंतर हा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल असं वाटतं. नाही तर त्या नेत्यांच्यावरती अवलंबून आहे ना. आपल्याला वाटून काय उपयोग आहे. अगोदर ते माझ्या आठवणीप्रमाणे स्मृतीप्रमाणे सुरुवात त्यांची मराठवाड्याच्या प्रश्नापासून झाली होती आणि मग त्यांची व्याप्ती वाढली, आंदोलनाची व्याप्ती वाढली असं दिसतंय एकूण चित्र. सध्या एक मुद्दा जास्त चर्चेत आहे, शिवाजी महाराजांची स्वारी की लूट याबद्दल काय म्हणणं आहे? म्हणजे दोन मतप्रवाह आता दिसू लागलेले आहेत. काही जण म्हणतात स्वारी म्हणायला पाहिजे, काही जण म्हणतात लूट हा शब्द योग्य आहे. लूटमध्ये काय हरकत नाही, या शब्दामध्ये काय हरकत नाही. एक मला या संदर्भात सांगायचं आहे तुम्हाला की हा जो प्रश्न आहे ना तो राजकीय प्रश्न झाला आपोआपच. म्हणजे कोण काय म्हणतंय याचा संबंध इतिहासाशी असण्यापेक्षा तो जास्त राजकारणाशी आहे की काय अशी शंका येण्या इतपत सध्याची परिस्थिती आहे. तर माझं एक जनरल स्टेटमेंट असं आहे माहिती का की राज्यकर्त्या म्हणजे राजकारणातल्या लोकांनी राजकारण केलंच पाहिजे. त्यांना त्या म्हणजे तो एकूण आपल्या लोकशाहीच्या प्रक्रियेचा भाग आहे आणि राजकारण करताना ते वेगवेगळे मुद्दे उचलून धरतात, वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करतात. फाईन, म्हणजे घटनेच्या चौकटीत ते असतं आणि ते करू शकतात. पण राजकारण तुमचं करताना तुम्ही वारंवार जे शिवाजी महाराजांना किंवा तत्सम राष्ट्रपुरुषांना विठीला धरल्यासारखं वापरताय हे मला योग्य वाटत नाही. म्हणजे जणू काही शिवाजी महाराजांचा जन्म यांनी राजकारण करावं म्हणून झाला आणि शिवाजी महाराज म्हणजे राजकारणामधलं एक हुकमी पान, हुकमाचा एक्का म्हणतो आपण, की बाकीच्या सगळ्या गोष्टींच्यावरती मात करायची असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांचं पान काढायचं आणि टाकायचं त्याच्यावरती. हे जे काही चाललेलं दिसतंय मला महाराष्ट्रात त्याची मला काळजी वाटते. काळजी का वाटते माहिती का? त्यामुळं म्हणजे शिवाजी महाराजांच्या संबंधीच्या आपल्या ज्या भावना आहेत, आपण त्यांना ज्या कारणासाठी मानतो ती वेगळी कारणं आहेत. ती कारणं या प्रकारची नाही आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या मंडळींनी त्याचं राजकारण करावं. तेव्हा माझं असं स्वच्छ म्हणणं आहे की राजकारण करताना वर्तमान काळातले प्रश्न आहेत, भविष्यकाळातले प्रश्न आहेत, ते तुमच्याशी साक्षात त्यांचा संबंध आहे, तिथं तुमचा पुरुषार्थ आहे तो दाखवा. महाराजांच्या नावानं राजकारण करायचं हे किती करणार ना, किती दिवस करणार तुम्ही? मी कित्येक दिवस बघतो हेच चालू आहे. आणि मग त्याच्यामुळं काय होतं माहिती का, हा आपण महाराजांच्यावरती अन्याय करतोय. म्हणजे ज्या प्रश्नांची उदाहरणार्थ सार्वजनिक चर्चा खरी होऊ नये असं मी म्हणेन, त्याची होते. मग शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा त्यात जाते, लक्षात घ्या. माझी काळजी काय माहिती का, की हे करताना आपण शिवाजी महाराजांचा आपल्या हेतूंच्यासाठी उपयोग करतो, त्यात महाराजांची प्रतिष्ठा कमी होते आणि ज्याच्यासाठी म्हणून महाराजांचा मान सन्मान करायला पाहिजे आणि ज्यांचं कार्य स्फूर्ती घेऊन आपण पुढे नेलं पाहिजे ते राहतच नाहीत तसे, त्यांचं स्वरूपच बदलून जातं. ते तुमच्या राजकारणाचं एक हत्यार बनतं. म्हणजे ते जसं असतं की नाही, ते कुठलं तरी अमिताभ बच्चनच्या याच्यामधला फार गाजलेला डायलॉग आहे शशी कपूर आणि मला वाटतं अमिताभ, की मेरे पास अमुक है, मेरे पास तमुक है, तुम्हारे पास क्या तो मेरे पास माँ है. तर इथे मेरे पास शिवाजी महाराज आहे आणि प्रत्येकजण म्हणतो मेरे पास शिवाजी महाराज आहे. महाराजांनी कोणाकोणाचे लाड पुरवायचे मला सांगा ना तुम्ही. त्यामुळे मला या टेंडन्सीवरती बोट ठेवायचं आहे की दिस इज अनफेअर टू शिवाजी महाराज, टू आवर हिस्ट्री, आणि त्यातनं आपण बाहेर पडण्याची गरज आहे. सध्या सुरत लूट की सुरत स्वारी याबद्दल क्युरियोसिटी आहे लोकांमध्ये. फॅक्ट्स काय सांगतात? खूप जटिल प्रश्न आहे, म्हणजे खूप कॉम्प्लेक्स प्रश्न आहे. मी मगाशी म्हणालो की हा इतिहासाच्या अन्वयार्थ लावण्याचा प्रश्न आहे. म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ हिस्ट्री ज्याला म्हणतो आपण. इतिहास म्हणजे इतिहासात घटना घडते, ती घटना बऱ्याचशा प्रमाणात फिजिकल असते, म्हणजे दृश्य असतं, तुम्हाला लढाई चालते, लोक तुटून पडतात वगैरे वगैरे वगैरे. तर ती घटना जेव्हा आपण लिहितो म्हणजे शब्दबद्ध करतो इतिहासात, तेव्हा आपल्याकडे काही शब्द असतात, आपल्याकडे काही संकल्पना असतात आणि त्यांचा उपयोग करून आपण त्या घटनांचा एक अन्वयार्थ लावतो आणि तिथे वाद निर्माण होतो. तर आता मी 2 उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो या संदर्भामधली. मग नेमका प्रॉब्लेम काय आहे तुमच्या लक्षात येईल. एक उदाहरण मी याच्यापूर्वीच्या एका चर्चेमध्ये दिलं होतं. ते कोणतं, की महात्मा गांधींना नथुराम गोडसेंनी गोळी झाडून ठार केलं. हा इतिहास आहे, ही फॅक्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता त्यांनी जे केलं
त्याचं वर्णन करताना शब्द कोणता वापरायचा हा मुद्दा आला. तर पूर्वीच्या काळी बरेचसे लोक सर्रासपणे गांधीवधा असं म्हणायचे. म्हणजे कारण त्याच्या पाठीमागं जे काही संकल्पना असतात वगैरे त्याच्या संबंधीचा फारसा विचार लोक करत नव्हते. एक शब्द रूढ आहे आणि वधामध्ये मारणंच असतं ना, कोणाचं तरी जीव घेणंच असतं ना. मग बरेच लोक म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेसचे सुद्धा लोक वध शब्द वापरायचे सरळ सरळ. मग कोणी एकेकाळी मला माहीत नाही नेमकं, मला ते कधी सुरू झालं मला माहीत नाही, पण कुणीतरी ते पॉईंट आऊट असं केलं की अरे वध हा जो शब्द आहे ना तो ज्याला मारलं जातं तो माणूस मारण्याच्याच पात्रतेचा होता असं जेव्हा असतं तेव्हा तो वापरला जातो. म्हणजे रामाने रावणाचा वध केला असं. जो पात्र नसेल अशा प्रकारे मृत्यूच्या कुणीतरी मारण्याच्या त्याला जर मारलं तर त्याला वध नाही म्हणायचं. म्हणजे गांधी काय कुणी मारावे अशा याच्यातली अजिबात नव्हते. जरी कोणाचं काही मत असतं तरी सुद्धा काही लोकांचं असतं तसं मत. त्यामुळं त्यासाठी वध शब्द योग्य नाही. मग त्यासाठी परत हत्या वापरा असा वाद सुरू झाला. म्हणजे मुद्दा काय आला की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मारलं, त्याचा जीव घेतला एका हत्यारानं, हे फॅक्ट दिसते तुम्हाला, आणि त्याला काय म्हणायचं हे त्याचं इंटरप्रिटेशन आहे. हां, हा एक तुम्हाला भाग सांगितला. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी की 1857मध्ये असा एक ब्रिटिशांच्या विरुद्ध स्थानिक लोकांनी एक उठाव केला मोठा, त्यांचं राज्य उलथून टाकण्यासाठीचा. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला कल्पना आहे म्हणजे बहादूर शाह वगैरे दिल्लीचा, मग इकडे आपले झाशीची राणी, तात्या टोपे इत्यादी इत्यादी, नानासाहेब पेशवे, हे सगळे लोक तिथे होते, इन्व्हॉल्व होते. तर तो जो काही प्रकार घडला ना त्याला काय म्हणायचं तर कित्येक दिवस लोक त्याला बंड असंच म्हणत होते. बरोबर आहे ना. आता बंड या शब्दाचा काय अर्थ होतो काहीतरी, म्हणजे राज्यसत्ता जी आहे ती उलथून टाकायची त्याच्यासाठी केलेला बंड. पण हे कोणाच्या दृष्टिकोनातून ते बंड असतं? सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून बंड असतं. लक्षात घ्या. म्हणजे इव्हन तुम्हाला सांगतो, ग्रँड डफनी ज्या वेळेला बखर लिहिली ना त्यावेळेला शिवाजी महाराजांना काय म्हणायचं, शिवाजी महाराजांच्या कृत्यांना काय म्हणायचं, त्याला असं वाटायचं की बंड म्हणायचं म्हणून. आणि ती चर्चा झाली, वाद झाला. प्रतापसिंह महाराज की ज्यांच्याकडे तो रेसिडेंट होता आणि तिथली कागदपत्र सातारा दरबारातली घेऊन, म्हणजे मराठेशाहीमधले अर्थात, त्यानं तो इतिहास, ती बखर काय म्हणतात ते लिहिली. आणि त्यांना मदत करायला दरबारातले काही लोक होते, त्याच्यामध्ये एक आबा पारसनीस नावाचे सद्गृस्त होते. तर त्यांचा याच्यावरती वाद व्हायचा की शिवाजी महाराज बंड की नाही. म्हणजे त्यांना सुद्धा बंड म्हणत होते, पण कोण म्हणत होते? सत्ताधारी. आता तो शब्द इतका प्रचलित होता ना की सामान्य माणसासुद्धा पटकन म्हणून जाणार बंड. जसं 57च्या बाबतीमध्ये 1908मध्ये किंवा त्या दरम्यान मागे पुढे कधीतरी सावरकरांनी तिथे ब्रिटिश ऑफिस, काय त्याला इंडिया ऑफिसमध्ये गेले, ते शिकण्यासाठी गेले होते, बॅरिस्टरची पदवी मिळायला. आणि तिथे बसून त्यांनी स्वातंत्र्य समराचा एक इतिहास लिहिला. 50 वर्ष तेव्हा झाली होती, म्हणजे त्या 57च्या आला उठावाला. आणि त्याला त्यांनी असं मांडलं की हे बंड वगैरे नाही, तर हे काय आहे, हे स्वातंत्र्य समर आहे. मग तिथं ती कल्पना बदलली, लक्षात घ्या, पर्स्पेक्टिव्ह बदलला. आणि मग बहुतेक लोक की ते स्वातंत्र्य युद्ध आहे असंच गृहीत धरतात आणि अशाच पद्धतीने आपला भाषेचा व्यवहार होतो. म्हणजे इंटरप्रिटेशन केलं त्यांनी. ते इंटरप्रिटेशन करताना ही संकल्पना वापरली. बरोबर आहे. तर तरीही काही लोक अधूनमधून म्हणायचे ना, म्हणजे उदाहरणार्थ नर फाटक नावाचे इतिहासकार होते, त्यांना हे काही सावरकरांची मांडणी मान्य नव्हती. त्यांनी शिपायांची गर्दी हा शब्द वापरला. मग त्याच्यावरती वाद झाला. काही लोकांनी फाटकांच्यावरती काय वगैरे वगैरे ते चालू असतं नेहमी. तशा प्रकारच्या काही गोष्टी झाल्या आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये. तर हा मुद्दा इंटरप्रिटेशनचा आहे, त्याला नेमकं काय म्हणायचं ते. बरोबर आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ ब्रिटिश काळामध्ये एखादा भारतातला माणूस तो ICS होऊन ब्रिटिशांच्या याच्यामध्ये असेल, नागरी सेवेमध्ये, त्याचा केवढा रुबाब सांगा ना तुम्ही. पण कट्टर जे काही देशभक्त होते ते लोक काय म्हणणार की हा ब्रिटिशांचा गुलाम आहे. तो इंटरप्रिटेशनचा मुद्दा आला. म्हणून इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग तो आहे की तुम्ही त्या घटनेचं, त्या फॅक्टचं इंटरप्रिटेशन कसं करता. आणि इंटरप्रिटेशन जोपर्यंत एक रूढ इंटरप्रिटेशन आहे तोपर्यंत ते चालतं. त्याच्यातली खोली, त्याच्यातल्या खुब्या, त्यातली मर्मस्थानं, त्यातले प्रॉब्लेम्स हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत ते खपून जातं, त्याचं कोणाला वाटत नाही. पण एकदा तुमच्या लक्षात हा मुद्दा आला की अरे याच्यातनं असा अर्थ होतो का, मग मात्र तुम्हाला हे करावं लागेल की अरे नाही, आता 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 नाही, याच्या पुढे ओके. तुकाराम महाराजांचं एक तुम्हाला वचन सांगतो
तुका म्हणे मागे घडले ते क्षमा, पुढे देतो सीमा घालून या. आत्तापर्यंत ठीक आहे, म्हणजे अज्ञानातनं झालं, गैरसमजातनं झालं, पण एकदा ते चुकीचं आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं ना, तेव्हा तुम्हाला तुमची भाषा बदलली पाहिजे, तुमच्या संकल्पना बदलल्या पाहिजेत. लुटीच्या बाबतीत हेच आहे. म्हणजे मी आत्ता मध्यंतरी एका अभ्यासकाचं म्हणणं ऐकलं, त्यांनी त्या काळातले काही संदर्भ दिले आणि ते संदर्भ आहेत तिथे, म्हणजे त्याच्याबद्दल कोणी चॅलेंज नाही करणार, ते मोठे अभ्यासक आहेत ते, की त्याच्यामध्ये शिवाजी महाराज सुद्धा स्वतःच्या या कृत्याला लूट म्हणतात कुठेतरी. फाईन, तो शब्द रूढ त्या काळामध्ये होता म्हणून त्यांनी तो वापरला. आता बंड शब्द नाही का, आता बघा बंड शब्द लोक कौतुकाने वापरतात. उदाहरणार्थ त्या बी कवींची कविता आहे ज्ञानेश्वरांच्या वरची, त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला, वापरली, ती रूढ झाली. त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला काही त्याचं वाटत नाही, कारण ती अलंकारिकता आहे त्याच्यामध्ये, आपण ते समजून घेतो. पण जेव्हा तिथे मुद्दा येतो ना, की त्याला बंड म्हणायचं की स्वातंत्र्य समोर म्हणायचं, बंडचा अर्थ काय होतो माहिती का, की अधिकृत राज्यसत्ता आहे, लेजिटिमेट राज्यसत्ता आहे आणि तिच्या विरुद्ध तुम्ही बंड करताय असा त्याचा अर्थ होतो. ब्रिटिश म्हणू शकतात, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं लेजिटिमेट होतं, त्याच्या विरुद्ध जो काही करेल ते बंड आहे, तो गुन्हा आहे, तो राजद्रोह आहे, सिडिशियस ॲक्टिव्हिटी आहे. तर आपण काय म्हणून नाही आहे, हा त्याच्यातला मुद्दा आहे. म्हणून आता ज्या वेळेला जोपर्यंत लूट या शब्दाचे या जे काही इंट्रिकसीज आहेत त्या लोकांना कळत नव्हत्या, तोपर्यंत शब्द वापरत होते लोक. आता जर मला कळलं की अरे ते लूटचा असा अर्थ होतो का, मग मी शब्द नाही वापरला पाहिजे तो. मग भले शिवकाळात वापरला असेल, भले शिवाजी महाराजांनी वापरला असेल, शिवाजी महाराजांना काय भाषिक विचार करायला तितका थोडाच वेळ असणार, तो वाक्यजन्य करायचा ना, असं माझा मुद्दा आहे. लूट म्हणताना पण लोक अभिमानानेच म्हणायचे नाही, त्याचा हा अर्थ त्यांना कळत नव्हता ना. आता मी तुम्हाला हेच देतो ना, माझ्याकडे नोंदी आहेत. उदाहरणार्थ आता हा शब्द मुळातला आत्ता तो इंग्रजी भाषेत देखील वापरला जातो, लूटिंग, लूट, LOOT असा, तो मुळातला इंग्रजीतला नाही, त्याचं रूट ते संस्कृतमध्ये आहे. मग तिथनं तो उत्तरेत हिंदीत वगैरे आला, नंतर तो मराठीत सुद्धा आला. आता त्याचा आपण अर्थ पाहू, डिक्शनरीमध्ये वगैरे वगैरे कुठे कुठे दिलेलं आहे. असं म्हणता येते की टू स्टील थिंग्स फ्रॉम शॉप्स ऑर बिल्डिंग्स ड्युरिंग अ वॉर, रायट ऑर अ फायर एक्सेट्रा. म्हणजे युद्धामध्ये, दंग्यामध्ये, आगीत वगैरे दुकाने, घरे लुटणे, लूटमार करणे, म्हणजे टू लूट क्रियापद. नाम जर वापरलं आपण लुटिंग, तर लुटालूट, लूटमार. आणखी एक तुम्हाला दुसरा हे सांगतो, म्हणजे इतरत्र आणखीन एक नोंद आहे. मनी अँड व्हॅल्युएबल ऑब्जेक्ट्स टेकन बाय सोल्जर्स फ्रॉम द एनिमीज आफ्टर विनिंग अ बॅटल. लढाई जिंकल्यानंतर सैनिकांनी शत्रूकडून घेतलेले पैसे, दागिने वगैरे. पुढे म्हटले चोरट्यांनी चोरलेले पैसे, दागदागिने. आता आपण उर्दूकडे जाऊ. उर्दूमध्ये काय म्हटलेले आहे त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. लूट का माल किंवा गनीमत किंवा यगमा असे शब्द आहेत. माल ए गनीमत जो कि लूट मार से हासिल किया जाए, जैसे जंग में कोई चीज जिस पर बददियानती, अप्रामाणिकपणा, और जुल्म से कब्जा किया जाए, नाजायज आमदनी. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की जी वस्तू खरं तर आपली नाही, मुळात लेजिटिमेटली आपल्या मालकी हक्काची नाही, ती जुलमाने घेणं किंवा फसवून घेणं म्हणजे लूट, हा त्याचा अर्थ होतो. आता हिंदीमध्ये तुम्हाला सांगतो, किसी को डरा धमका कर या मार पीट कर जबरदस्ती से उसकी चीज छीन लेना. उसकी चीज हे महत्वाचं आहे. डरा धमका कर केलं नसेल का मराठ्यांनी तिथे सुरतेत? जरूर केलं, लक्षात घ्या. कदाचित मारपीट करावं लागली नसेल का? लागली असेल घेताना, कारण सहजासहजी कोणी देत नाही आपल्या वस्तू, म्हणजे त्याच्याकडच्या वस्तू. पण जबरदस्तीचे उसकी चीज छीन लेना, त्याची याची. आता इथे मुद्दा हाच तर आहे ना शिवाजी महाराजांचा किंवा मराठ्यांचा, की हे जे त्यांच्याकडे पैसे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, किंबहुना अगोदर माझं हे भाषेचं पूर्ण होऊ द्यात. हां हां, नंतर त्याला इंग्रजीमध्ये आणखीन शब्द काय आहेत? डिप्रेडेशन, रॉब, टू रॉब, त्याला आपण रॉबर म्हणतो. प्लंडर, स्पॉइल, बूटी इत्यादी इत्यादी. बल या चालाकी से किसी दूसरे से ली गई कोई चीज. म्हणजे आता याचा अर्थ होतो असा की
की जी वस्तू मुळात दुसऱ्याची आहे ती त्याच्याकडनं जबरदस्तीनं घेणं म्हणजे लूट. आता हा पूर्वीच्या काळामध्ये व्यवहार सरळ चालायचा, एक राजा दुसऱ्या राजावरती आक्रमण करायचा वगैरे 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 वगैरे. मुळात प्रश्न असा आहे की महाराजांनी किंवा मराठ्यांनी जे तुम्ही आणलं म्हणता लुटून दुसऱ्याकडनं ते त्या दुसऱ्याचं होतं का, हा बेसिक प्रश्न आहे. आणि ते जर नसेल, ते आपण आणलं त्याच्याकडनं जबरदस्तीने हिसकावून घेतलं काय, तर त्याला लूट म्हणायचं का? म्हणजे माझी वस्तू दुसऱ्याने चोरली आणि मी ती घेऊन आलो, भले जबरदस्तीने आलो, ती लूट होईल का? मला असं वाटतं की आपण तिला लूट म्हणू शकत नाही. म्हणजे उदाहरण तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण देतो आहे. पहा, आपण बँकेकडनं कर्ज घेतो बरोबर, आणि त्या कर्जाचे हप्ते व्याजासह लावून दिलेले असतात, ते आपण भरतो दर काय महिन्याला असेल किंवा वाटेवर. समजा आपण ते हप्ते थकवले तर बँकेचे लोक काय करतात, पहिल्यांदा नोटीस पाठवतात. हा महत्त्वाचा म्हणजे नोटीस की तुमच्याकडे इतके हप्ते थकलेले आहेत बँकेचे, आणि ते जर तुम्ही या तारखेच्या आत नाही भरले तर तुमच्यावरती जप्ती आणली जाईल. कायदेशीर प्रक्रिया आहे. तुम्ही जप्तीला लूट म्हणणार? त्या दिवशी ते लोक येतात, 2-4 पोलीस सुद्धा घेऊन येतात, गडबड व्हायला नको, आणि त्याच्याकडनं मग ते भांडी बाहेर काढतात, त्याला तुम्ही लूट म्हणणार का? मुळात बँकेचे पैसे आहेत ते तुम्ही, म्हणजे तुमच्यावर त्यांनी मेहरबानी केली, ओके, ते दिले आणि तुम्ही ते आता हप्ते थकवत आहेत. तर तसं, आणि त्याला पुरावा आहे, आणि तो पुरावा मी कुठला देतो तुम्हाला सांगतो. मी आत्ता महाराष्ट्रातल्या लोकांनी जो इतिहास लिहिला तिकडे जात नाही. अगदी त्या काळातल्या मोगलांनी जे लिहिलं औरंगजेबाच्या दरबारातल्या त्याचाही आधार घेत नाही, ओके, मधल्या काळातल्या इतर इतिहासकारांचाही आधार घेत नाही, बकरीचा वगैरे. मी तुम्हाला सुरत जिल्ह्याचं गॅझेटियर त्याच्यात काय म्हटलं ते सांगतो. म्हणजे त्या लोकांना त्याची जास्त हे आहे, बरोबर आहे. आता बघा, एक थोडा वेळ लागेल मला वाचून दाखवायचं. हे पहा, हे बघा, हे पहा. अर्लियर शिवाजी हॅड सेंट स्पेशल एजंट्स इन ॲडव्हान्स टू इन्फॉर्म दी गव्हर्नर अँड दी मर्चंट्स ऑफ हिज इंटेंडेड अरायवल. ओके, गव्हर्नर आणि व्यापारी यांना शिवाजी महाराजांनी काय केलं, कळवलं, दूत पाठवून कळवलं. हिज इंटेंडेड अरायवल कशासाठी आलेलो आहे, अँड ॲश्युअरिंग देम दॅट ही मेंट नो हार्म टू एनीबडी. मला कोणालाही इजा करण्याची इच्छा नाही, हे शिवाजी महाराज सांगतायत. ही पॉइंटेड आउट दॅट ही वॉज ॲट ओपन वॉर विथ द एम्परर. त्यांचं आणि औरंगजेबाचं सरळ युद्ध चालू आहे हे ते सांगतायत. औरंगजेब, दॅट इज टू से, हू हॅड ड्रिवन हिम आउट ऑफ हिज हाऊस. म्हणजे औरंगजेबाचं सैन्य महाराष्ट्रात शिरलं आणि शिवाजी महाराजांना त्यांनी तिथून बाहेर काढायचा उद्योग सुरू केला. शिवाजी महाराज राहायला कुठे होते, म्हणजे त्यांचं घर कुठे आहे, लाल महालामध्ये, पुण्याला आहे, तर तिथं त्यांनी ठाण मांडलं उदाहरणार्थ, आणि त्यांना त्यांच्या मुलखाच्या बाहेर जाणं भाग पाडलं, बरोबर. हे महाराज सांगतायत सुरतमधल्या लोकांच्या इंटरप्रिटेशनप्रमाणे. हू हॅड ड्रिवन हिम आउट ऑफ हिज हाऊस अँड हॅड appropriated all his treasure and belongings. He was therefore in sore need of funds which he must obtain from those who have traded from Surat, about ₹5 lakhs, which could be easily submitted by the wealthy merchants of the town. ते असं म्हणतायत की असं जर असेल तर मला ते तुमच्याकडून करायचं वसूल, बरोबर आहे. हे त्यांचं डायरेक्टलं म्हणणं आहे. म्हणजे ते लोकेट करतात की तुम्ही माझ्याकडे आलात, माझ्या प्रदेशामध्ये आमच्याकडे आलात, आमच्याकडनं आम्हालाच बाहेर काढायचा प्रयत्न करताय, आमचा खजिना जो काय आहे तो तुम्ही घेतलेला आहे, मग आता मी वसूल कसा करू? बरोबर आहे. त्याच्यामुळं मी तुमच्याकडे आलो आहे आणि मी तुम्हाला सांगतोय की 50 लाख रुपये मला तुम्ही त्याच्या मोबदल्यात द्या. मी तुम्हाला कोणाला काही करणार नाही, घेईन आणि गपचूप निघून जाईल, असा त्याचा अर्थ होतो. एक प्रकारे नोटीस दिली. तेच मी सांगतो तुम्हाला. which could be easily submitted wealthy merchants of the town. If he said, महाराज म्हणतात की जर you fail to comply, we shall have to use severe methods of collecting money such as plundering and arson, for which the responsibility will be yours. नाईलाजाने मला हे करावं लागणार आहे की ज्याला अदरवाईज लूट म्हणतात.
मी लुटण्यासाठी आलेलो नाही. ही लूट नाही, जसं म्हटलं जप्ती ही लूट नाही. हा लिगॅलिटीचा मुद्दा आहे. आणि हा जो मुद्दा आहे आपण त्याच्याकडे पुढे येऊ ना, तर हे त्यांनी कळवलं. तर त्यातली गंमत सांगतो तुम्हाला मी. तर तिथे जे लोक कुणी होते ना, इनायत खान वगैरे, त्या सुरतेचा कुणी हवालदार असेल, कुणी गव्हर्नर असेल, म्हणजे यांचा औरंगजेबाचा, तर त्यांनी माणूस पाठवला बोलणी करायला दुसऱ्या दिवशी. आणि तो आला मोगलांचा दूत म्हणून. बोलणी चालू असताना त्यानं महाराजांच्यावरती खंजीर घेऊन वार करण्याचा प्रयत्न केला. बरं, तर ते अंगरक्षक फार दक्ष होते, त्यांनी त्याचा हात तोडला आणि त्याला तर मारलं. आता हे झाल्यानंतर पुढे काय घडलं हे सांगतायत कोण? हे सुरत गॅजेटियर लिहिणारे लोक आहेत ते असं म्हणतायत, दी मराठा ट्रूप्स बिईंग दस एनरेज्ड, त्यांना राग आला असणार ना त्याचा, हे सगळं झाल्यानंतर मारायला आला महाराजांना. वेअर अबाउट टू स्टार्ट फॉर जनरल मसाकर इन दी सिटी. त्यांना असं वाटलं की सगळं आता शहरामध्येच आपण एक कत्तल करून टाकू या लोकांची, इतके जर हे असेल त्यांचं तर. आणि ही ती आहेत ना उदाहरणं, म्हणजे असं काही केलेलं नसताना सुद्धा, उदाहरणार्थ तैमूर, उदाहरणार्थ नादिरशाह, उदाहरणार्थ अहमद शाह अब्दाली, दिल्लीतले लोक मारले. आणि मुसलमानांना सुद्धा मारलं ना, असं नाही आहे. इथे धर्माचा काही संबंध नाही, लक्षात घ्या. हा परत मला मुद्दा सांगायचा आहे. नादिरशाहीने जी कत्तल केली ना दिल्लीतल्या लोकांची, ती काही हिंदूंची केली अशातला भाग नाही, मुसलमानांची केली. मुंडक्यावर मुंडकी अशी रचली, मिनार गेले. तर तसं काही करणं जर वाटलं याच्यामुळं, आणि तर टू सर्टन एक्सटेंट ते मनुष्य स्वभावाला धरू नये, तर असा काहींचा विचार त्यांनी बोलून दाखवला महाराजांच्याकडे. बरं, बट शिवाजी स्टर्नली प्रॉहिबिटेड देम फ्रॉम डुईंग सो. शिवाजी महाराजांनी तसं करायचं नाही, त्यांना थांबवलं, प्रतिबंध केला. हे शिवाजी महाराज आहेत आणि हे मराठी आहेत. मग असं झाल्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर मग आता काय पर्याय नाही, ते देत तर नाही ठरल्याप्रमाणे. मग त्यांनी व्यापारी वगैरे जे कुणी लोक ज्यांच्याकडनं शक्य असतं, आणि तेव्हा ते मी तुम्हाला नंतर सांगतो, अगोदर हा माझा मुद्दा होऊ द्यात पूर्ण. आणि मग ते जे काही मिळालं त्याची किंमत साधारणपणे 1 कोटी रुपये होते. म्हणजे त्याची किंमत सगळं, त्याला आता लूट म्हणा, पण कोणत्या अर्थाने? त्या रूढ अर्थाने, म्हणजे जनरल नॉर्मल अर्थ जो असतो आपल्याकडं, म्हणजे तर 50 लाख जर दिले असते शांततेने तर निघून राहिलं. हा जो मुद्दा आहे ना, की दुसऱ्याचं, महाराज म्हणतात की तसं नाही आहे, हे याच्यासाठी आम्हाला हे नाईलाज म्हणून कृत्य करावं लागतंय. हा महाराजांचा स्टँड पॉईंट आहे. आणि म्हणून सांगायचा मुद्दा त्यातला असा आहे की लूट कशाला म्हणायचं हे आपण ठरवलं पाहिजे. तर ही लूट नव्हे. आता हे शिवाजी महाराजांनी फक्त तेवढ्यापुरता संदर्भ दिला, पण आपल्याला हा संदर्भ अधिक व्यापक करता येईल ना. म्हणजे मला असं सांगा की कोणाच्या मालकीचे समजा हे आहे, उदाहरण सांगतो तुम्हाला परत, सावरकरांच्या संदर्भात सांगतो, म्हणजे ब्रिटिशांच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगतो. भारत कोणाचा आहे? ब्रिटिशांचा होता का? ब्रिटिश बाहेरचे आहेत, त्यांचा या राष्ट्राशी काही संबंध नाही. ते आले, त्यांनी तो जिंकला. जिंकल्यानंतर इथल्या लोकांचं आर्थिक शोषण केलं, त्यातनं त्यांचा खजिना वाढला. म्हणजे बेसिकली ते आपले आहे. बरोबर आहे, लक्षात घ्या. मग आपण जर ते घ्यायचं ठरवलं तर त्याच्यात लूट कशी असेल? ते इलिगल आहे का? तुमची लिगल वस्तू जर मी घेतली तर ते इलिगॅलिटी आहे, पण तुम्हीच मुळात माझ्याकडनं इलिगली घेताय आणि मी तुमच्याकडनं घेतोय, ते माझं घेणं लिगल आहे, ते इलिगल नाही होऊ शकत. आता तुम्ही लोक आक्रमक आहात, तुम्ही त्याला तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही तुमचं असणं यालाच लिगल मानलं. मोरॅलिटीचा मुद्दा आणखीन वेगळा, तो तर मी आणतच नाही. म्हणजे हा उलटा नाही झाला. देश आमचा, ब्रिटिश लुटारू. खरं तर त्यांनी किती गोष्टी झाल्या भारतातनं. अहो मी तुम्हाला सांगतो, ब्रिटिश म्युझियममध्ये जा तुम्ही, बापरे बापरे बापरे, कसल्या, आता कोहिनूर हिरा नेला उदाहरणार्थ, कोणाचा आहे तो? तो गोवळकोंड्याच्या खाणीतला हिरा आहे. मग उद्या मला सांगा, आपण एक कल्पना करू, म्हणजे एक स्टोरी करू आपण. भारत सरकारचा काही नोटीस पाठवणार नाही,
कारण परराष्ट्रीय संबंधाचा मुद्दा असतो. ब्रिटिश आपलाच हे आहे की ह्या आमचा हिरा आहे, तुम्ही आम्हाला अमक्या अमक्या दिवसाच्या आत तो परत करा. तुम्ही तो लुटून दिलेला आहे आमच्याकडनं, आणि समजा नाही परत केला तर आम्ही तुमच्यावरती हल्ला करू. समजा एक इमॅजिनरी सिच्युएशन घ्या. असं जर त्यांनी त्यात काय चुकलं त्यांचं? कोणाचा आहे तो हिरा? आणि आपलं काय चुकलं त्यांच्याकडून तो परत मागण्यामध्ये? आहे ना. म्हणजे त्या काळात तुम्ही बलिष्ठ होता, तुम्ही आम्हाला जिंकलं युद्धात वॉटेवर आणि घेऊन गेला आमचा हिरा. आता तुम्ही परत द्या, नाहीतर तुमचे आमचे संबंध बिघडले, आम्ही कुठलीही कारवाई करू शकतो. त्याला तुम्ही काय म्हणणार? सरकारचं राहिलं बाजूला. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादा माणूस समजा तो काय रहस्यकथा वाचतो, सिनेमे बघतो सगळे याचे, डिटेक्टिव्ह वगैरे ते काय वगैरे 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 वगैरे, त्यानं असं मनात आणलं की अरे काय नाही, हा तो व्हिक्टोरिया राणीच्या तिथे असतो का नाही, तो काहीतरी प्लॅन करून पळवायचा, चोरी करायची त्याची. आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळं काय करायचं ते कारस्थान केलं. आणि समजा त्याला यश आलं त्याच्यात, त्यांनी तो समोर दे अदर ही मॅनेज. तर राजवाड्यात गेला, काय ते बकिंगहॅममध्ये वगैरे वगैरे, तो हिरा जिथे कुठे ठेवला होता तिथून आणला, तो बाहेर आला आणि त्याला पकडलं पोलिसांनी. पोलीस काय करणार? त्याच्यावरती खटला भरणार ना की आमच्या मालकीचा हिरा तू चोरलास. ते काय तिथं सेक्शन त्यांच्याकडे जे काय असेल फौजदारी वगैरे वगैरे, त्याला शिक्षाही होईल. आता मला सांगा काय म्हणणार तुम्ही याच्यावरती? त्याची चूक आहे का ती? त्याचा गुन्हा आहे का तो? त्यानं जर समजा असं डिफेन्स दिला की अरे हे तुम्हीच चोर आहात, तुम्हीच लुटारो आहात, तुम्हीच आमचा हिरा नेला, तो मी परत आणतो. हा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे. आणि म्हणून ती शिवाजी महाराजांनी की आता तोच मुद्दा आहे ना. तर आता ते सुरत नावाची जी गोष्ट होती ना, बऱ्याच लोकांना मी तुम्हाला सांगतो, आज मुंबईचं जे स्थान आहे ना ते सुरतेचं होतं पूर्वी त्या काळात. सुरत हे भारतातलं सगळ्यात भारी बंदर होतं, सगळ्यात भारी. आणि सगळा मोगल साम्राज्याचा व्यापार तिथून चालायचा. जगभर तिथनं जहाजं जायची अक्षरशः. आता शक्ती काही नाही, म्हणजे त्यावेळेच्या ज्ञात जगामध्ये. आणि तिकडनं इकडे माल यायचा. आणि जगातली सगळ्यात श्रीमंत माणसं, भारतातली सगळ्यात श्रीमंत माणसं व्यापारी तिथं राहायला असायची. म्हणजे ते श्रीमंत शहर आहे, ते सगळं कॉन्सन्ट्रेट झालेले आहे. यांनी जुलमाने अत्याचाराने इल्लिगली जे जे काही मिळवलं इथल्या देशातनं ते तिथं सगळं स्टोअर झालेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. तर मग आता तिथे इंग्रजांची वखार आहे. इंग्रजांची तेव्हा वखार मुंबईला नव्हती, मुंबईनंतर घेतली गेली. त्यांना तिथं त्यांच्या राजकुमाराला आंदण मिळाले वगैरे, पोर्तुगीज राजकन्याशी लग्न केलं त्यांनी, तो सोडला विषय आपण. नंतर मुंबईची आणि मुंबईची डेव्हलपमेंट काय झाली, शिवाजी महाराजांनी 2दा सुरतेवरती स्वाऱ्या केल्या बरं का. आणि नंतरही मोरोपंत पिंगळ्यावर अधूनमधून जाऊन कार्यक्रम करायचे, जो काय करायचा तो. तर त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की सुरत हे काही सुरक्षित बंदर नाही, म्हणून ते मुंबईला वळाले. नाही तर सुरत हे नंबर 1चं बंदर आहे. तिथनं सगळे मक्केला वगैरे जाणारे यात्रेकरू जायचे. तर ह्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या ना, त्या म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो उदाहरणार्थ, आता आणखीन औरंगजेबाने उदाहरणार्थ जिजिया कर लावला हिंदूंच्यावर. आता तो त्याच्या खजिन्यातच जमा झाला ना. त्यांनी त्याचं काय केलं माहीत नाही. ते कोणाचे पैसे येते ते लिगल असू शकतात का? भले त्यांच्या कायद्यात ते लिगल असेल, पण आपण आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला, आपण म्हणजे दुसऱ्या धर्माच्या लोकांनी. इथं हिंदू मुसलमानांचा प्रश्न नाही, XYZ. तर काय म्हणता येईल तुम्हाला? अन्याय म्हणून आपण. मग असे अन्यायाने दिलेले पैसे जर कुणी तिथे जाऊन बाय फोर्स मागून ते देत नाहीत, हे लक्षात घ्या. असं नाही की ते गेले नकळत त्यांच्यावरती रेड घेतली, रात्रीच्या वेळेला सगळे झोपलेले आहेत अमुक तमुक, अजिबात नाही. मी काय करणार आहे, कशासाठी आलो आहे आणि त्याच्या मागचं समर्थन काय आहे हे पूर्णपणे महाराजांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आता या उपर तुम्ही काय करायचं सांगा, मला 50 लाख रुपये द्या, मी चाललो. हे ऐकलं नाही. मग जे काही त्यांनी केलं त्याला तुम्ही आता लूट म्हणणार का? माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला त्याला लूट म्हणता येत नाही. लूट या शब्दात आपलंच आपण परत मिळवून आणलं हे दिसत नाही, नाही दिसत. दुसऱ्याचं कोणाचं तरी आपण ओरबाडून घेतोय, त्याच्या मनाविरुद्ध, म्हणजे मनाविरुद्धचं हे घेतच
थोडंच मनात कोणाच्या असणार, जरी आपण दुसऱ्याचं आणलं तरी सुद्धा ते द्यावं म्हणून. हा बेसिक फरक आहे. आणि हा बेसिक फरक जोपर्यंत लोकांच्या लक्षात आलेला नव्हता, जोपर्यंत तो विषय चर्चेच्या ऐरणीवरती आलेला नव्हता, तोपर्यंत कुणीही शब्द लूट सहजगत्या इनोसंटली सुद्धा वापरत होतो ना. पण एकदा तुम्हाला त्यातलं कळलं, त्यातल्या शेड्स कळल्या अर्थाच्या, मग आता नाही वापरणार, मी नाही वापरणार, तुम्ही वापरा. म्हणजे तुम्ही म्हणजे ज्यांना वापरा त्यांनी वापरावा. बरोबर बरोबर. म्हणजे इथून पण ते शालेय अभ्यासक्रमात पण बदल केले पाहिजेत. एक्झॅक्टली. हा, आता त्यातला मुद्दा कसा होतो की हे मला वाटतं बहुतेक देवेंद्र फडणवीस काहीतरी म्हणाले. आता त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसला द्यायचं का? मी असं म्हणतो की गौण आहेत कोण व्यक्तीने म्हणाले ते. हे जर दुसऱ्या कोणीतरी राजकारण्यांनी म्हटलं असतं समजा, म्हणजे उदाहरणार्थ काँग्रेसवाल्यांनी कोणतरी म्हटलं असतं, आणखीन दुसऱ्या काँग्रेसवाल्यांनी कोणतरी म्हटलं असतं, शिवसेनावाल्यांनी कोणतरी म्हटलं असतं, तर ते वचन मी तितकंच झेललं असतं आणि तुमच्यापुढे तितक्याच यांनी मी आलो असतो सांगायला की हे बरोबर आहे म्हणून. आता योगायोगाने ते फडणवीसांनी सांगितलं, त्याला कोण काय करणार? म्हणजे फडणवीसांनी सांगितलं म्हणून आपण मान्य करायचं नाही असं आहे का ते? इथे व्यक्तीचा प्रश्न करू नये, त्याचं राजकारण नाही. दॅट इज वॉट आय एम सेइंग, की त्याचं राजकारण करू नये. तर हा बेसिकली मुद्दा आहे. मी जे म्हणालो की आपण राजकारणाच्या पलीकडे काही गोष्टी ठेवल्या पाहिजेत आणि शिवाजी महाराजांना पण राजकारणापासून बाजूला ठेवलं पाहिजे. मग आपल्याकडे एक सुभाषित आहे, सुभाषितच आहे पण त्याच्या सुभाषित शब्द आलेला आहे परत, बालादपि सुभाषितम ग्राह्यम, की सुभाषित जर असलं ना तर ते लहान मुलाकडून सुद्धा घ्यावं. मग लहान मुलाकडनं सुद्धा आपण सुभाषित घेतो, तर एखाद्या राजकारणाकडनं घ्यायला काय हरकत आहे? म्हणून म्हटलं की फडणवीस मुद्दा गौण आहे. फरगेट फडणवीस, काही संबंध नाही फडणवीसांचा. योगायोगानं ते त्यांच्याकडनं आलं, ही वॉज काय ते त्यांच्या लॉटमध्ये होतं, ते आलं, त्याला काय करणार कोण? म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे न म्हणता महाराजांनी सुरतेवर स्वारी केली हे मान्य करून पुढे जायला पाहिजे. हे मान्य करून, आणि तिथं जो काही बेकायदेशीरपणाने अनैतिकपणाने जो पैसा इकडचा तिकडे गेला होता समोर दे आदर, तो परत आणला. आता त्याच्यासाठी तुम्ही वेगळा शब्द तयार करा ना. बरोबर. अशा याला काय म्हणायचं? एवढे आहेत ना महाराष्ट्रात, भाषा पंडित आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. बरोबर. त्यांनी करावं हे काम. इतिहासाचे अभ्यासक आहेत, लेखक आहेत, त्यांनी करावं. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्या निमित्ताने आणखी एक वाद निर्माण झालाय. म्हणजे पुतळा कोसळला हा वाद आहेच, दुसरा त्याच बाजूने असं झालं की जयदीप आपटे नामक कोणीतरी मूर्तिकाराने त्यांच्या शिवाजी महाराजांच्या कपाळावर एक खूग दाखवली. ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी तसं केलं. कृष्णाजी भास्करांनी शिवाजी महाराजांवर वार केले, ते त्यांना दाखवायचं होतं. अशा प्रकारे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर पुन्हा एक वाद सुरू करण्याचा प्रयत्न. नाही, आता कसं आहे की मी तुम्हाला तेच म्हणालो की शिवाजी महाराजांना आपण ह्याच्यातून बाजूला केलं पाहिजे. नो पॉलिटिक्स इन द नेम ऑफ शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या नावाने कुणीही सत्ताधारी असतील, विरोधक असतील, राजकारण करू नये असं मी पहिल्यांदाच माझं विधान होतं की इतके दिवस केलं, खूप झालं, तुम्ही तुमच्या पुरुषार्थावरती राजकारण करा जे काय करायचं ते. आणि हे मी सगळ्यांना सांगतोय, मी राजकारणात कुठल्याही पक्षाच्या बाजूचा नाही. मी अभ्यासक आहे आणि अभ्यासक या नात्याने निपक्षपातीपणाने मला जे दिसतं ते मी सांगतो. आता कधी कधी ते ह्यांना पटत नाही, कधी कधी त्यांना पटत नाही, त्याला आता मी काय करणार? मग कधी इकडचे लोक ट्रोल करतील, कधी तिकडचे लोक ट्रोल करतील. मी जे मला स्वच्छ वाटतं दिसतं ते सांगतो. आणि मला हे सांगायचं आहे की असे वाद मुळात आपण करतोच का? महाराजांना आपण त्याच्यापेक्षा त्याच्या पलीकडे ठेवलं पाहिजे की नाही, इथे आम्ही या आमच्या दैवताला याचा स्पर्श होता कामा नये. आमच्यातल्या वादांचा, आमच्यातल्या मारामारीचा, आमच्यातल्या स्वार्थाचा स्पर्शसुद्धा महाराजांना होता कामा नये. तुमच्यात काय करायचं ते करा. गाढव म्हणा, डुक्कर म्हणा, काय म्हणतात लोक म्हणत असतात, त्याचा हल्ली आपण कोणाच्या तोंडाला हे करू शकत नाही. अत्यंत खालच्या पातळीवरचे लोक भाषा वापरतात सध्या, ते चालू आहे तुमचं. लोक काही दिवस करमणूक करून घेतील, नंतर हळूहळू त्या शब्दांची धारही कमी होईल. आत्ता ज्या पद्धतीने लोक, त्याचा मला तोटा काय वाटतो म्हणजे का, एक भाषेचा अभ्यासक म्हणून त्या शब्दाला एक अर्थ असतो. तुम्ही तो शब्द सारखा वापरायला लागला ना, तो अर्थच निघून जातो, त्याची परिणामकारकता कमी होते. असं आहे ते. त्यामुळे ते करा तुमचं घोळ चालू, पण महाराजांच्या बाबतीत महाराजांना त्याचा स्पर्श होता कामा नये. मग अशी एक मुद्दा मी तुम्हाला विचारला होता की शालेय अभ्यासक्रमातून पण लूट हा शब्द किंवा लुटीऐवजी दुसरा शब्द वापरला पाहिजे का, त्यात बदल केले पाहिजे. तेच म्हणतो तुम्हाला मी, आपल्या व्यवहारातूनच मुळात
तो आपल्याला त्याचं पुनर्लेखन करायला पाहिजे, हा तो मुद्दा आहे. हम्म. म्हणजे इतिहासाचं पुनर्लेखन का करायचं वगैरे करायचं नाही असं लोक म्हणतात ना, गरज असेल तर करायला लागेल तुम्हाला, जरूर करावं लागेल, का नाही. कारण की वारंवार इतिहासाचे मुद्दे घेत आहेत, त्यावरून पुन्हा वाद होत आहेत. म्हणजे एकूणच शालेय पण अभ्यासक्रम ठीक आहे, ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स असतं कामा नये. हो. पुनर्लेखनामध्ये पुष्कळला होतं काय की पुनर्लेखन केलं ते कुठला तरी राजकीय फायदा मिळावा आपल्याला, या पॉईंट ऑफ व्ह्यूने केलं जातं. तसं करता कामा नाही. मला त्यावरून एक प्रश्न पडला की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय फायद्यासाठी इतिहास पुनर्लेखन केले गेल्याची घटना घडल्यात का? खूप करतातच ना. आता उदाहरणार्थ हे इथल्या डाव्या लोकांनी इतिहास लिहिला, तो त्यांच्या डाव्या पॉलिटिक्सला अनुकूल व्हावा असंच लिहिलं ना. त्यांच्यात तर फार फंडे होते. शिवाजी महाराजांचं काय करायचं, अरे बापरे, शिवाजी महाराज सरंजामदारीचे मध्ययुगाचे प्रतिनिधी होते का, मग ते कसे काय होऊ शकतात हिरो, असं त्यांच्यात वाद होता त्या काळामध्ये. शिवाजी महाराजांचा फोटो युनियनच्या ऑफिसमध्ये लावायचा की नाही, 1930च्या दरम्यानचा वाद आहे. मग हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की अरे शिवाजी महाराजांना टाळून काय जाऊ शकत नाही आपण. मग कॉम्रेड डांगे असतील, नंतर लालजी पेंडसे असतील, यांनी शिवाजी महाराज हे कसे त्या काळच्या क्रांतिकारक फोर्सेसचे नेते होते वगैरे 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 असं मांडण्याचा प्रयत्न केला. ते शरद पाटलांच्यापर्यंत चाललं. मधल्या काळामध्ये ते पंढरीनाथ रानडे होते, त्यांनी वेगळाच सूर लावला की ते सुद्धा सरंजामशाहीचेच आहेत. मग त्यांच्यावरती लोकांनी मोर्चे काढले, काय काळं वगैरे फासायचं ते फासलं. म्हणजे हे काही फक्त एकच प्रकारचे लोक करतात असं नाही. हे हिंदुत्ववादी करतात, हे सेक्युलर लोक करतात, हे कम्युनिस्ट करतात, सगळ्या प्रकारचे राजकारण लोक करतात. म्हणून म्हटलं की मी कुठल्या याचं बांधील नाही आहे, सगळ्यांनी केलं आहे. त्याच्यामुळे कुणी कोणावरती असं बोट दाखवू नये. म्हणजे पुन्हा एकदा निपक्षपाती इतिहासाचं पुनर्लेखन करण्याची गरज आहे, कायमच राहील. जसं जशा काही फॅक्ट्स नवीन येतील, काही संकल्पना इंट्रोड्यूस होतील, मेथोडॉलॉजी नवीन येईल, नव्याने आणलेली, म्हणजे अधिक चांगलं समजावं वास्तव त्यासाठी त्या वेळेला होत राहतं. ते त्या पिढीच्याही गरजा असतात काही. सर, शेवटाकडे यायचं आहे मला. मी आता पुन्हा तुमच्या पुस्तकाचा दाखला देतो, लोकमान्य ते महात्मा. हा या काळाची तुलना केल्यावर आजच्या महाराष्ट्राची दशा किंवा अवस्था बघता, परिस्थिती बघता, इथून पुढची 25 वर्षे किंवा 2050 पर्यंतचा महाराष्ट्र तुम्हाला कसा दिसतो? आता मी तुम्हाला खरं सांगू, आता इथे मी मार्क्सचा आधार घेतो, मार्क्सच्या मेथडचा आधार घेतो. मार्क्सनं असं म्हटलेलं आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होते. पहिल्यांदा इतिहास घडतो तेव्हा ती ट्रॅजेडी असते, आणि त्याची जेव्हा पुनरावृत्ती होते ना तेव्हा ती कॉमेडी होते. लोकमान्य ते महात्मा ही महाराष्ट्राची ट्रॅजेडी आहे, आणि आत्ता जे घडतंय ना तो फार्स आहे. इट्स फार्स. आता याच्यात सगळं आलं. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. राजकारण नाही, पण राजकारणात जे मुद्दे येतात इतिहासाचे, त्याच्याकडे कसं बघायचं हा पर्स्पेक्टिव्ह तुमच्या या विश्लेषणातून मिळाला. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास थांबू. धन्यवाद. खूप आभार. तुम्हाला धन्यवाद. तुमच्या प्रेक्षकांना धन्यवाद.